त्यांनी काढलंय आता, काय त्याचं इम्पॅक्ट? शेवटी हा जातीचा कार्ड ईडीच्या रेडवेळी वापरला होता, आठवत असेल आपल्या सगळ्यांना. असे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड, मला आठवते तेव्हा ईडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी म्हटलंय का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जाते. पण त्याचं काय झालं पुढे? त्यांनी या बाजूला आपल्या वडील पवारसाहेबांना त्यांच्या ह्या वयामध्ये ज्यांनी त्यांना ही सगळी पदं दिली त्यांना सोडून ह्या बाजूला आले. म्हणजे ईडीचे ते आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले. तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला, आताही ते जातीचा कार्ड वापरतायत. तुम्ही जातीचा कार्ड वापरा, ते तुमचा इश्यू आहे. पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप तुम्ही करताय, दिस इज रॉंग. कागलची ही लढाई राजा विरुद्ध प्रजा किंवा नायक विरुद्ध खलनायक आहे असं देखील ते म्हणाले. राजा विरुद्ध प्रजाचा असा विषय असेल तर 2009ला संभाजीराजे छत्रपती पण उभारले होते ना, शिवेंद्रराजे पण राष्ट्रवादीमधून उभारले होते, उदयन महाराज पण उभारले होते. जर राजा विरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात तर ह्याचा अर्थ असा आहे का की 2009ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला? बरोबर आहे ना.